नवीन असतं साडी आहे पण टॅग नाही तोडलाय. यांनी मला पहिल्या गुढीपाडव्याला साडीच नाही घेऊन दिली. अरे साडी आहे ना हे. नाही मला घेऊन पाहिजे म्हणजे पाहिजे. तिला घेऊन देशील ना, मला पण घेऊन दे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही जस्ट रेडी झालो आणि आज आमचा इव्हेंट आहे काटोलला. तर सगळ्यांना माहितीच असणार आहे, इंस्टाग्रामवर आम्ही पोस्ट टाकली, स्टोरी पण टाकली, रील पण टाकलेला आहे. तर आम्ही सगळे निघतो आहे. आमच्यासोबत मम्मी पण आहे लाल साडी घालून. इतक्या घाईघाईनं साडी घातली की तिथे लोकांना माहित झालं पाहिजे म्हणून टॅगही लावून ठेवलाय तिने. नवीन साडी आहे फर्स्ट टाइम. त्याचा टॅग जसा आहे तसा काढलाच नाही. तर आता 7:30 झाले आहे आणि आम्ही जस्ट पोहोचलो आहे काटोलमध्ये. तर आता आम्ही फोन येतात, खूप गर्दी झाली आहे दादा, लवकर या. तिकडनं पण खूप मॅनेजरला आमच्या फोन येऊन राहिले की कधी पोहोचताय कधी पोहोचताय कधी पोहोचताय. पण काटोलचा रोड एवढा खराब होता ना, इतके स्पीड ब्रेकर होते. हा, तर स्पीड ब्रेकरमुळे आम्हाला थोडंसं स्लो यावं लागलं, कारण धक्के खूप लागत होते. तर म्हटलं थोडी स्लो करा म्हटलं गाडी, थोडंसं लेट पोहोचू, 5-10 मिनिट पण चालेल. तर आता आम्ही जस्ट पोहोचलो आहे आणि लवकरच त्या लोकेशनवर पण जाणार आहे. तर बघूया तिथे काय काय होते. आय लव्ह काटोलचं बोर्ड आलं. राईट घ्यायचं आहे का? आय लव्ह काटोल. राईट घेऊन सरळ जायचं, लेफ्ट जायचं. झूम कर, आमचा बॅनर लागला आहे. इथे आमचं बॅनर सुद्धा लागलेलं आहे. खूप सारे लागले पूर्ण काटोलमध्ये. त्यांचा फोन येत होता, ते म्हणत होते की पाऊस चालू आहे म्हणे, पब्लिक सगळी चालली म्हणे, पब्लिक आहे म्हणे, पाऊस येतात दादा वगैरे वगैरे. पण एवढ्या पावसातही पब्लिक बघा किती जमा झाली आहे तिकडे. समोर आहे. आता गाडी लावायची कुठं? हे जे समोरचं शॉप दिसतं तुम्हाला सौभाग्य. गाडी लावायची कुठं? आणि इथे सगळी पब्लिक जमली गाडी आहे. लावायची कुठं? सगळी पब्लिक. बापरे बाप, गर्दी तर बा इकडे तिकडे. बाहेर पण तिकडे, इकडे इकडे गर्दी, इकडे गर्दी, इकडे गर्दी, इकडूनही गर्दी. इकडे बाउन्सर उभे आहे. एंटर झालं तर काहीच नव्हतं दिसत. एंटर झालं तर तू फायर शॉट चालू करून दे ना. पब्लिक बघा माग, पब्लिक दूर दूर पर्यंत दिसतंय का? चौक जाम झाले तिकडे. तर आता जस्ट आम्ही इकडे पोहोचलो, म्हणजे जवळपास 15 ते 20 मिनिटं झालं आहे आणि आम्हाला शूट करायचं आहे. तर शूट करण्यासाठी आम्हाला जागाच नव्हती, तर सॉरी त्यांना आम्ही थोडा वेळसाठी बाहेर पब्लिकला पाठवलेलं आहे. तर आम्हाला शूट करायला टाईम भेटला पाहिजे म्हणून आम्ही जस्ट आता शूट करत आहे आणि साड्या पण बघत आहे. तर इथे सगळ्या प्रकारच्या साड्या आहेत आणि ती आता मला पैठणी दाखवत आहे जे मी वेअर करणार आहे. आम्ही आलो आहे सौभाग्य शॉपला, जे आहे काटोलला. काटोल में सौभाग्य ढूंढो के मिल जाएगा. तर नक्की विजिट करायचं. पण मला तर चांगलाच आवडला. वाजल कशी कानात वाजून राहिली सनाई माया. खूपच छान साडी आहे. माझ्या मुलाची चॉईस आहे, त्याची चॉईस. चला चला सासूबाई बद्दल मुलांनी विचारायचं तुला आलेले आहे. लग्नाच्या आधी कसं वाटत माझी सासू खूप चांगली आहे. बेटा सासू जोपर्यंत सासू नाही झाला तर सासू बनायला तिला 1 वर्ष लागेल. 1 वर्षापर्यंत सगळ्यांनाच वाटतं की माझी सासू खूप
मी जनरल बोलत आहे. पण जेव्हा मग 1 वर्षानंतर त्यांच्या काय म्हणतात एक्सपेक्टेशन वाढणं सुरू होतात ना, तेव्हा प्रॉब्लेम आहे. म्हणून सासूशी जेवढी मैत्री जर वागायचं त्याची जीवाची पटवायचं ती सांगली जेवढं गोड बोलाल तेवढी सासू आपली. आणि दुसरी गोष्ट, जेवढी बाजूच्या बाईच्या सासूची काय म्हणतात त्याला, नाही जेवढी बाजूच्या सासूला वाईट म्हणा तेवढी आपली सासू चांगली वाट. आपली एखादी गोष्ट करावं नाही साठी आपण बाहेर जायचं आहे तर मग आपली सासू नाही म्हणजे म्हणून तर सासू जवळ जायचं सांगायचं की बाजूची प्रीती आहे ना, तिची सासू एवढे बदमाश आहे हो की तिला बाहेर एकटे जाऊ दे. बरं आपण बाहेर गेलो तर जाऊ का, ह्या टेक्निक मी शिकत असतो बायकोला. सर आता इथे आमचं सगळं काही झालं आहे व्यवस्थित आणि खूप गर्दी झाली आणि दुकानामध्ये खूप सारे लोक पण आले की जे शॉपिंग करत आहे. आणि आता आम्हाला इथे येणार आहे ते गिफ्ट मम्मीला गिफ्ट देत आहे. तुझ्यासाठी पण आहे. अच्छा ओके चल तर आणि मला एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे हे. तर घरी जाऊन ओपन करूया. अरे मला वाटलं लेडीज साडी आहे तर मला गिफ्ट भेटणार नाही. चला थँक्यू. शॉपमध्ये खूप कपडे बघितले पण आजीने लुगडं खूप छान घातलाय कोणते कलर. आजी लुगडं खूप सुंदर आहे म्हणते, बायको म्हणते माझी. मला घ्यायचा होता हा कलर. लुगडं द्या त्या कलरचं काढून, पाहिजे म्हणते बायको. रॉयल खूप दिवसापासून घ्यायचं आहे पण घेणंच होत नाहीये. पहा आजच्या जमान्यात लुगडं घालणारी बायको भेटली मला. काय नशीबवान आहे मी आहे ना.